सिक्युरिटी आणि ऑथेंटिकेशनच्या 3 प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे, पहिला जो टाइप आहे तो आहे इन मेमरी क्रेडेन्शियल्स. इन मेमरी क्रेडेन्शियल्स म्हणजे काय? युजर नेम, त्याचा पासवर्ड आणि त्याचा रोल जो आहे तो आपण आपल्या ऍप्लिकेशनच्याच कॉन्फिगरेशन फाईलमध्ये ठेवणार आहोत. म्हणून याला इन मेमरी कॉन्फिगरेशन असं म्हणतात. तर तो इम्प्लिमेंट करूया. चला तर आपण जो काल नॉर्मल थीमलिपचा जो प्रोजेक्ट केला होता, जो नॉर्मल काल थीमलिपचा प्रोजेक्ट केला होता त्याच्यामध्येच आपण थोडस चेंजेस करूया. तर ते जे चेंजेस आहेत तर ते चेंजेस काय आहेत? तर सगळ्यात अगोदर स्प्रिंग सिक्युरिटी जी आहे ती इम्प्लिमेंट करायची आहे. मी माझी एसटीची स्क्रीन शेअर करत आहे. विजिबल झाली की मला सांगा. आय एम गोइंग टू शेअर माय एसटी स्क्रीन. खूप सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे असं. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? सागर, श्रेया, सोनाली. ओके, गुड. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला? सिम्पली जसं आपण काल डिस्कस केलं होतं इन डॉट करिअर कॉन्फिग मध्ये, आपण सिक्युरिटी कॉन्फिग घेतलं होतं. इथे आपण ऑथेंटिकेट आणि ऑथराइज ह्या गोष्टी करणार आहोत. ऑथेंटिकेट मध्ये 3 प्रकार आहेत. एक इन मेमरी, JDBC आणि तिसरं युजर डिटेल्स. ऑथराइज मध्ये जवळपास 4 प्रकार म्हटले जातात. परमिट ऑल, ऑथेंटिकेटेड, हॅज ऑथराइज, हॅज एनी ऑथराइज, असे 4 ऑथरायझेशनचे ऑप्शन येतात. आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलं होतं, तरी सुद्धा एकदा परत आपण चेक करून तुम्हाला मी सांगतो की ऑथेंटिकेट आपण एकदा रिकॅप करूया की ऑथेंटिकेट मध्ये कोणते कोणते टाइप्स येतात. पहिला जो आहे ऑथेंटिकेशन युजिंग इन मेमरी क्रेडेन्शियल, ज्याच्यामध्ये वी सेट वी क्रिएट युजर नेम, पासवर्ड, रोल, पास पासवर्ड, रोल इन application only, जावा क्लास. ठीक आहे. दूसरा जो प्रकार आहे तो आहे JDBC, वी क्रिएट युजर नेम, पासवर्ड, रोल इन डेटाबेस, वी युजर डिटेल्स, हा वाला. तर 1 बाय 1 करून आपण याला बघणार आहोत. ठीक आहे. तर स्प्रिंग सिक्युरिटीसाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे बघा. ऑथेंटिकेशन साठी तुम्हाला हे 3 मेथड वापरावे लागतात आणि ऑथरायझेशन साठी तुम्हाला काय काय अवेलेबल आहे ते पण मी परत एकदा दाखवतोय. तुम्ही एकदा परत व्यवस्थित बघून घ्या. ऑथरायझेशन साठी आहे परमिट ऑल. परमिट ऑल means what? all the users all the users can access page, feature,
प्रोडक्ट जे काय असेल ते. परमिट ऑल. ऑथेंटिकेटेड. ऑथेंटिकेटेड. Which user are authenticated that only can can access. ओके, तीसरा जो आहे तो आहे authorization has authorized which role to be access required. Okay, has any authorize which can be multiple role. रोल म्हणजे काय, कोणते कोणते रोल असतात. सो रोल मध्ये तुमचे हे रोल येऊ शकतात, जसं तुमच्यावर डिपेंड आहे. युजर, मॅनेजर, ऍडमिन एक्सेट्रा. तुम्हाला जसे रोल्स पाहिजेत त्याच्यानुसार. आणि ते जे रोल आहे, रोल म्हणजे काय की या युजरला कोणते फीचर द्यायचे आहेत, मॅनेजरला कोणते फीचर अलाउ करायचे आहेत, ऍडमिनला कोणते फीचर अलाउ करायचे, हे रोलवर डिसाईड केलं जातं. रोल वाईज तुम्ही डिसाईड करणार आहात. सो आता तुम्हाला काय करायचंय बघा, मी इथे जे ऑथेंटिकेट केलेलं आहे तिथे ना तुम्हाला स्प्रिंग सिक्युरिटीसाठी एक क्लास जो आहे एक्सटेंड करायचा आहे, जो स्प्रिंग बूट मध्ये डिफॉल्ट दिलेला आहे स्प्रिंग सिक्युरिटी मध्ये. पण तो क्लास ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला स्प्रिंग सिक्युरिटीची एक डिपेंडन्सी टाकावी लागणार आहे. आणि ती डिपेंडन्सी कोणती आहे, स्प्रिंग सिक्युरिटीची. काल आपण जाणून बुजून आपण घेतली नव्हती, पण आज मात्र ती आपण टाकणार आहोत, कारण आज आपल्याला स्प्रिंग सिक्युरिटी इनेबल करायची आहे. तर स्प्रिंग सिक्युरिटीची ही डिपेंडन्सी आहे, मी घेतलेली आहे. बघायला गेलं तर खूप सोपी आहे, काय अवघड नाही आहे याच्यामध्ये एवढं. चेक करा, नॉर्मल स्प्रिंग बूट स्टार्टरच आहे. org.springframework.boot स्प्रिंग डॅश बूट डॉट डॅश स्टार्टर सिक्युरिटी. बस एवढं केल्यानं ती डिपेंडन्सी जी आहे तुम्हाला ती मिळायला लागेल. ठीक आहे, आता चेक करा, मी काहीही कॉन्फिगर केलं नाही. आता चेक करा, आता चेक करा, जर मी हा प्रोजेक्ट रन केला तर काय होईल. हो, हा जर प्रोजेक्ट रन केला तर काय होईल. मी काही ऍड नाही करत आहे, एक एक करून ऍड करूया. मी रन करतोय ऍप्लिकेशन. मी एंटायर स्क्रीन पण शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला ब्राउझर वगैरे पेज सुद्धा दिसायला लागेल. लोकल होस्ट कितीवर आहे, पोर्ट एकदा मी रन करून बघतो, माझ्या सिस्टीमवर किती आहे चेक करू द्या. 8080 आहे. ठीक आहे, 8080 वर आहे. सो आता मी काय करतोय, मी ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो. तो लोकल होस्ट होम वालं जे आहे, लोकल होस्ट 8080 स्लॅश होम. ओके, बघा तुम्हाला लॉगिन साठी विचारतोय लॉगिन साठी तुम्हाला. हॅलो सागर, श्रेया, guys please be Yes, sir. unmute if you haven't any नॉइज और समथिंग. जर नॉइज नसेल तर अनम्यूट राहा आणि मला रिस्पॉन्स द्या. ठीक आहे, कारण मला तुम्ही काही कम्प्युटरला शिकवत नाहीये. जर का तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला काहीच कळत नाहीये, म्हणजे तुम्हाला शिकवलेलं बाउन्स होत आहे, जर तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत तर. ठीक आहे, आणि जर तुम्हाला कळत नसेल तर मग मी थोडं थोडं शिकवतो ना, एवढं फास्ट नाही शिकवणार.
तर ओके, पण मला असं नाही पाहिजे. आता मला परमिशन द्यायची आहे. मला सगळ्यांना ना, मी आता सध्या पहिल्यांदा सगळ्यांना अलाउड करणार आहे. ऑल. कसं अलाउड करणार? तर मी इथे ना सगळ्यात अगोदर आपलं स्वतःच कस्टम सिक्युरिटी कॉन्फिग इथे इनेबल करणार. @ इनेबल वेब सिक्युरिटी. डिपेंडन्सी टाकली. इनेबल वेब सिक्युरिटी अनोटेशन घेतलं. आणि हा आपला सेटिंगचा पेज आहे. हा जो क्लास आहे हा सेटिंग आहे, म्हणून इथे कॉन्फिगरेशन म्हणता येईल त्याला आपल्याला. तर कॉन्फिगरेशनचा हा पेज आहे, म्हणून मी इथे @कॉन्फिगरेशन हे कंपोनंट देतोय. आणि तुम्हाला वेब स्प्रिंग सिक्युरिटी मध्ये एक क्लास आहे, वेब सिक्युरिटी कॉन्फिगर अडॅप्टर. हा तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, हा क्लास तुम्हाला एक्सटेंड करायचा आहे. आणि त्याच्या आतमध्ये एक मेथड आहे, त्या मेथडचं नाव आहे कॉन्फिगर, जी इथे आपण ऑथेंटिकेशन बाय डिफॉल्ट स्प्रिंग सिक्युरिटी युजरनेम पासवर्ड विचारेल, पण आता आपल्याला स्प्रिंग सिक्युरिटीचा कॉन्फिगरेशन नाही पाहिजेत, मला स्वतःचा पाहिजेत. तर त्याच्यासाठी मी एक कॉन्फिगर मेथड घेतलेली आहे. चेक करा, मी जस्ट कॉन्फिगर टाकला आणि एवढं तुमचा डेटा आला. मी याला थोडस मोठं करतो, फुल पेज. ही मेथड आली. काय केलं मी, हा वेब सिक्युरिटी कॉन्फिगर अडॅप्टर घेतला आणि त्याची मेथड ऑलरेडी मेथड तयार केलेली आहे, ती मी माझ्या क्लासमध्ये ओव्हरराईड केलेली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, ऑथेंटिकेशन साठी तुम्हाला कॉन्फिगर आणि ज्याच्या आतमध्ये ऑथेंटिकेशन मॅनेजर बिल्डर हा पॅरामीटर आहे, तो तुम्हाला ऑथेंटिकेशन साठी घ्यायचा आहे. ऑथरायझेशन साठी तुम्हाला कॉन्फिगर मेथडच घ्यायची आहे. सेम कॉन्फिगर मेथड घ्यायची आहे, बट तुम्हाला तिथे घ्यायचंय HTTP सिक्युरिटी वाला. बघा, इथे HTTP सिक्युरिटी आहे आणि इथे काय आहे, ऑथेंटिकेशन मॅनेजर बिल्डर. सगळ्यात अगोदर ऑथेंटिकेट कसं करायचं. ऑथेंटिकेट म्हणजे काय, की तुमचा युजर नेम, मी जसं आता तुम्हाला सांगितलेलं आहे, युजर नेम, पासवर्ड, रोल तुम्हाला इथे तयार करावं लागेल. तर मग कसं तयार करावं लागेल, ऑथ डॉट, आणि मी इन मेमोरी क्रिएट करणार आहे, म्हणून म्हणून मी इथे घेतलं इन मेमरी ऑथेंटिकेशन. देन देन विथ युजर, इथे तुम्हाला द्यायचं आहे युजर नेम. देन विथ देन पासवर्ड द्या तुमचा, देन तुम्ही काय दिलेलं आहे, पासवर्ड दिले. स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना माझी, काही अडचण तर नाही ना गाईज, प्लीज. हो सर. बघा, युजर नेम झालं, पासवर्ड झाला, आणि तिसरी गोष्ट जी असते ती असते रोल. ऑथॉरिटीज. ऑथ इन मेमरी ऑथेंटिकेशन विथ युजर नेम सागर, पासवर्ड सागर, आणि हा काय आहे, लेट्स सी, ऍडमिन. रोल काय दिला, बघा युजर नेम पासवर्ड तुम्ही कुठे क्रिएट केलं, तुमच्या ऍप्लिकेशनच्या कोड मध्ये, म्हणून याला म्हणतात इन मेमरी म्हणजे त्याच मेमरीच्या आतमध्ये ऑथेंटिकेशन केलेलं आहे. ओके, ठीक आहे, युजर नेम पासवर्ड झालं. आता जर मी रन करेन आणि सागर हा जर मी रन करेन, तर काय हा लॉग इन होईल का, एकदा चेक करूया आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, काय हा युजर नेम पासवर्ड घेईल का, बघूया तर एकदा. तर स्क्रीनवर जाऊया आपल्या, मी याला
http localhost /home एंटर. सागर एकदा चेक करूया, घेतो का हा सागर. ओके. अरे मी ते युजर नेम तयार केला याला, पण त्याने घेतला नाहीये. चेक करा, तो लॉग इन नाही झाला होमला, नाही घेत आहे तो. प्रॉब्लेम कुठे आहे आता? हो, जरी मी युजर नेम पासवर्ड आणि रोल तयार केला असेल, पण तो एरर नाही देत आहे बघा. जर का मी हा पासवर्ड आणि हे काही पण जरी टाकलं तर काय सांगतो ते चेक करा. काय सांगतो? काय सांगितलं श्रेया याने? एरर काय बॅड दिली? क्रेडेन्शियल्स. पण मी जर का सागर आणि सागर पासवर्ड टाकले तर तो देत नाही तसा, बिकॉज आपण तर तयार केलेला आहे. आपण ते युजरनेम पासवर्ड तयार केलेलं आहे, पण त्याला आपण परमिशन नाही दिलेली आहे, म्हणजे ऑथेंटिकेट. दिस युजर इज ऑथेंटिकेटेड बट नॉट ऑथराइज. आपण याला ऑथराइज केलेलं नाहीये की तो कोणता पेज ऍक्सेस करू शकेल. आपल्याला कोणता पेज ऍक्सेस करायचा आहे सागर या युजर साठी? तर उत्तर आहे होम पेज दिसला पाहिजे. ओ असं आहे का? पण जर का मला सागरला नाही, मला सगळ्यांनाच होम पेज दाखवायचा असेल तर काय करावं लागेल? सगळ्यांनाच, ऑल द पीपल. अगोदर फक्त सागर साठी आपण चेक करूया. तर इथे काय कोड करावं लागेल? हा तुमचा जो पॅरामीटर आहे एचटीटीपी ऑब्जेक्ट, इथे यायचं एचटीटीपी. ठीक आहे. आणि काय चेक करायचं तुम्हाला? ऑथरायझेशन चेक करायचं ना. ऑथराइज रिक्वेस्ट जी आहे ती तुम्हाला चेक करायची आहे. ओके, तर चला चेक करूया. ऑथराइज रिक्वेस्ट चेक करायच्या आहेत. ओके, आता इथे तुम्हाला परमिशन द्यायची आहे. जो कोणी ऑथेंटिकेटेड असेल अँट मॅचर मध्ये इथे तुम्हाला तुमच्या पेजचं नाव टाकायचं आहे होम. लेट्स सी होम. आणि कुणासाठी ऑथेंटिकेटेड, म्हणजे जो कोणी युजर असेल अवेलेबल आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, ज्याचा युजर नेम आणि पासवर्ड एक्झिस्ट असेल, त्या कुणीही असो, मग तो त्याचा रोल ऍडमिन असो, साधा असो, कुठलाही असो, तरी त्याला सुद्धा कोणता पेज दिसला पाहिजेत? आपण इथे चेक केलेलं आहे ऑथेंटिकेटेड. आणि जर का इथे आपण परमिट ऑल केलं, सपोज उदाहरणार्थ जर आपण इथे केलं परमिट ऑल, कोणताही युजर असू द्या त्याला होम पेज दिसला पाहिजे. चला ठीक आहे, बरं चेक करू आपण काय होतंय. आता एकदा चेक करू. लोकल होस्ट होम. अरे विदाउट लॉग इन डायरेक्टली झालं. तुम्हाला परमिट ऑल केलं, लॉग इन करण्याची गरजच नाही पडली. इथे चेक करा परमिट ऑलने काय झालं. मी चेक करते. बघा, अरे काही युजरनेम पासवर्ड मागतच नाहीये तो. श्रेया का मागत नाहीये पर तो युजरनेम पासवर्ड? का लॉग इन नाही मागत आहे तो? परमिट ऑल किया है. येस, आपण त्याला परमिट ऑल केलेला आहे. आणि जर का इथे आपण ऑथेंटिकेटेड जर केलं, ऑथेंटिकेटेडचा अर्थ असा आहे की त्याचा युजर नेम आणि पासवर्ड योग्य असला पाहिजेत. म्हणजे ऑथेंटिकेटेड म्हणजे की युजर नेम पासवर्ड एक्झिस्ट असला पाहिजेत, तो म्हणजे ऑथेंटिकेट आहे. आता मी इथे ऑथेंटिकेट केलं, मी एकदा याला रिफ्रेश करतो.
जर का नाही झालं तर आपल्याला रिनेम करावं लागेल. ओके, चेक करा काय दिलं याने. एरर काय दिला सागर? फॉरबिडन स्टेटस 403. याचा अर्थ असतो 403 चा की तुम्हाला याचा ऍक्सेस नाही आहे. यू कॅन नॉट यूज. जर मी ही ऍप्लिकेशन रिरन केली, सपोज मी ही ऍप्लिकेशन रिरन करतो. एकदा याला रिरन करूया. ऑथेंटिकेटेडला तो चालायला पाहिजे, त्याला युजर नेम पासवर्ड विचारेल. आपण इथे मल्टिपल URL टाकू शकतो. ठीक आहे, इथे जो आहे आपण याला लॉग इन करून घेऊया अगोदर, कारण हा कदाचित रन नाही झाला का. लोकल होस्ट :8080. काहीतरी इश्यू आहे या पेज मध्ये, जो ऍटलिस्ट लॉग इनला तरी जायला पाहिजे. लोकल होस्ट 8080 8080 एंटर करूया. होमला आपण त्याला पास करूया. ठीक आहे, होमला 403 देईलच, पण हा इथे एक लॉग इन पेज येतो जो आपला रेग्युलर लॉग इन पेज येतो. ठीक आहे, तोपर्यंत परमिट ऑथेंटिकेटेडचा आपण नंतर करूया. याला एकदा, हा झाला तुमच्या होम साठी. आता जर मला असं वाटत असेल की होम फक्त कुणी ऍक्सेस करावा, सागरने ऍक्सेस करावा, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे की जर का हॅज हॅज ऑथॉरिटी, बघा जर का याला ऍडमिनची ऑथॉरिटी असेल तरच होम पेज ऍक्सेस करू शकता. हॅज ऑथॉरिटी जर ऍडमिनचे, आता सागरला आहे, पण कदाचित दुसरं जो कोणी आहे, सोनालीला मी दुसरा रोल असाइन करतो. सोनाली ॲज मॅनेजर. सोनाली मॅनेजर. ठीक आहे, हॅज ऑथॉरिटी ऍडमिन. होम पेज फक्त ऍडमिनच यूज करू शकतील, पण आपल्याला होम पेज जो आहे तो सगळ्यांना आपल्या ऍप्लिकेशनच्या रिक्वायर्ड नुसार होम पेज जो आहे तो सगळ्यांना ऍक्सेसेबल करायचा आहे, म्हणून परमिट ऑल हे करायचं आहे. देन अगेन अँट मॅचर्स दुसरी URL तुमच्या कंट्रोलर मध्ये जी दुसरी URL आहे तीच लच्ची ऍडमिन पेज आहे. ऍडमिन काल आपण ऍडमिन पेज पण बनवलेला होता. ऍडमिन पेज कोण यूज करेल? ऍडमिन पेज कोण यूज करेल तर ज्याची ज्याची ऑथॉरिटी म्हणजे ज्याला रोल आहे ऍडमिन, ज्याचा रोल आहे ऍडमिन तोच करू शकेल. देन डॉट अँट मॅचर असे तुम्हाला जेवढे काही तुमच्या
मध्ये जेवढे काही कंट्रोलरचे URL दिलेले आहेत त्या सगळ्या URL टाकायच्या आहे. मॅनेजर हा आहे मॅनेजर. जर का मॅनेजरला ऍक्सेस करायचं असेल तर काय ऑथॉरिटी असली पाहिजे? हॅज ऑथॉरिटी मॅनेजर असली पाहिजे. त्याच्यानंतर मॅनेजरचं स्पेलिंग थोडस कॅपिटल करू म्हणजे तुम्हाला मॅनेजर रोल आहे हे कळेल. देन कॉमन पेज आपण मॅनेजर आणि ऍडमिनला ठेवूया. अँड मॅचर कॉमन पेज जो आहे कॉमन नावाचा डॅश हॅज ऑथॉरिटी. हॅज ऑथॉरिटी मध्ये फक्त तुम्ही सॉरी ते हॅज ऑथॉरिटी पाहिजेत होतं. हॅज ऑथॉरिटी मध्ये तुम्ही मल्टिपल रोल देता. फॉर एक्झाम्पल ऍडमिनलाही ऍक्सेस आहे. ऍडमिन पण तो कॉमन पेज यूज करेल ऍडमिन. देन मॅनेजर पण तो पेज ऍक्सेस करू शकेल. जर तुम्हाला मल्टिपल रोल साठी तो पेज अलाउ करायचा असेल, ऍक्सेस करू द्यायचा असेल, अलाउ करायचा असेल तर तुम्ही हॅज ॲनी वापरता. म्हणजे या रोल पैकी कॉमन पेजला ऍडमिन किंवा मॅनेजर. आता आपल्याकडे ऍडमिन आहे, मॅनेजर आहे, अजून एक रोल तयार करूया आपण. डेव्हलपरचा रोल तयार करूया. श्रेया आणि रोल असेल डेव्हलपर डेव. सॉरी. सो आता श्रेयाने जर का लॉग इन केलं ना तर ती फक्त सगळेच जण होमला असाय यूज करू शकतील. ऍडमिन पेजला, मॅनेजर पेजला, कॉमन ऍडमिन आणि मॅनेजर. पण श्रेयाला ऍडमिन आणि मॅनेजर जो आहे तो ऍक्सेसेबल नसेल. आपण एकदा याला रिरन करूया आणि तो जो लॉग इन आहे तो यायला पाहिजे. चेक करूया एकदा. होम जो आहे तो सर्वांना परमिटेड आहे. माझी स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? होम दिसत आहे ना सगळ्यांना? होम पेज दिसत आहे सगळ्यांना? येस सर. ओके, होम पेज दिसत आहे. ओके, आता ऍडमिन पेज दिसेल का मला? चेक करू द्या. नाही, एरर देणार तो. चेक करा. डेव्हलपर पेज दिसतोय. चेक करा परत एकदा. एम्प्लॉय पेज दिसतोय कारण की त्यांना आपण सिक्युरिटी लावलेली नाहीये म्हणून. कॉमन दिसत नाहीये बघा, 403 दिसतोय. इथे आपल्याला ना लॉग इनच्या वेळेस एक हे यायला पाहिजे. लॉग इनची विंडो यायला पाहिजे, ती येत नाहीये. माझ्या ब्राउझरचा इश्यू असावा कारण माझ्याकडे कॅश क्लिअरचा इश्यू असतो त्याच्यामुळे तो दिसत नाहीये. पण जर का मी ऍडमिनने लॉग इन केला ना तर मी ऍडमिन पेज यूज करू शकतो. या ऑथराइज मध्ये काही गडबड नाहीये. ठीक आहे. होम दिसेल, ऑथराइज दिसेल. एकदा मी माझ्या ब्राउझर मध्ये चेक करतो, परत एकदा इनकॉग्निटो मोड मध्ये चेक करून घेतो. लोकल होस्ट 8080 फ्लॅश. नाही, तो दाखवतच नाहीये इथे. विचारायला पाहिजेत ऍडमिनला. जर का मी गेलो ना तर अगोदर लॉग इनला विचारायला पाहिजेत त्याने. जो डिफॉल्ट स्प्रिंगचा लॉग इन पेज येतो तो. कदाचित माझ्याकडे एक डिपेंडन्सी कमी असावी टेस्टची. तुमच्या याच्यामध्ये हा जो आहे 2 मेथडचा कोड तो करून बघा.
एवढंच तुम्हाला चेंजेस करायचे आहेत फक्त. वेब इनेबल वेब सिक्युरिटी कॉन्फिगरेशन हा वाला क्लास, फक्त एवढाच चेंज आहे, जास्त नाही आहे. कोणाची सिस्टीमने कनेक्ट असतील तर फाईन, नसेल तर एवढा कोड करून बघा, तुमच्या इथे चालायला पाहिजे. म्हणजे पासवर्ड जर का मी याला विचारलं, ऍडमिन थ्रू जर का झालो तर ऍडमिन ऍक्सेस करेल, मॅनेजर थ्रू लॉग इन जर झालो तर मॅनेजरचाच पेज ऍक्सेस करेल, हे सगळं येईल त्याच्यामध्ये. नाहीतर 403चा एरर येईल तुम्हाला, जसा आता येतोय तसा. फक्त आपल्या इथे मिसिंग आहे की तो लॉग इनला विचारत नाहीये, जसं अगोदर विचारत होता लॉग इनला तसं.